आदिवासी जय जोहार। मी दत्ताभाऊ सुरोसे, अध्यक्ष क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्हार टोकरे कोळी संघर्ष समितीच्या माध्यमातून जो काही आपला संघर्ष लढा आपण चालू केलेला आहे, उभा केलेला आहे, सर्व विस्तारित क्षेत्रातील आदिवासी महादेव मल्हार टोकरे कोळी यांचा हा संघर्ष लढा आहे। आणि ह्या लढ्यासाठी आपण आतापर्यंत जी आंदोलनं केली आहेत ती आपली सक्सेस झालेली आहेत। शासन स्तरावर त्यांनी दखल घेतलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी दखल आपली घ्यायला पाहिजे होती आणि आतापर्यंत त्याची मीटिंग लागायला पाहिजे होती, परंतु आचारसंहितेची कारणं, निवडणुकीची कारणं त्यांनी पुढे करून लागलेल्या मीटिंग रद्द केलेल्या आहेत। त्यामुळं आपला जो लढा आहे तो आपल्याला याच्यापेक्षा प्रखर आणि याच्यापेक्षा जास्त जोराचा संघर्ष आपल्याला चालू करायचा आहे। जे आता आपण नागपूरमध्ये दाखवलं त्याच्या तो ट्रेलर होता समजायचं, आणि याच्यानंतरची मोठी लढाई आपल्याला 23 फेब्रुवारी 2026 ला मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांना दाखवायची आहे। आणि त्यासाठी त्या लढ्याची जी आपली नियोजन बैठक आहे ती उद्या छत्रपती संभाजीनगर येथे आपण ठेवलेली आहे। तरी आदिवासी महादेव मल्हार टोकरे कोळी जमात बांधवांनी छत्रपती संभाजीनगरला उद्या 4/1/2026 ला 11 वाजेपर्यंत यावे आणि नियोजन बैठकीत भाग घेऊन पुढील जी दिशा आहे ती आपल्याला ठरवायची आहे। तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। प्रत्येक जमात बांधवांना मी फोन केलेला आहे, मला प्रत्यक्ष भेटता आलं नाही, तरी काही बांधवांनी फोन उचलले, काही नाही उचलले, परंतु मला अपेक्षा आहे की तळागाळातील शेवटचा तो नेता असू द्या, सर्वसामान्य माणूस असू द्या, किंवा जो जमातीसाठी संघर्ष करणारा संघर्ष योद्धा असू द्या, किंवा आणखीन कुणी असू द्या, सर्वांनी याच्यात भाग घेणं गरजेचं आहे आणि आपली एकी दाखवणं गरजेचं आहे। आपली एकीची ताकद जोपर्यंत ह्या शासनाला दाखवणार नाहीत तोपर्यंत शासन जागेवर येणार नाही, त्याचं डोकं ठिकाण्यावर येणार नाही। कारण शासन बोलत तेच कोर्ट पण करतंय। जरी आपण कोर्टाच्या बाबतीत बोलत असेल तरी जोपर्यंत शासन तुमच्या बाजूने उभा राहत नाही तोपर्यंत कोर्ट पण तुमच्या बाजूने उभा राहत नाही। ही काळ्या दगडावरली रेष आहे। त्यामुळं सर्वांनी उद्याच्या 4 तारखेच्या नियोजन बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरला आपण या ही विनंती करतो आणि थांबतो। जय आदिवासी, जय जोहार, जय सेवा।